नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचा कोकण सिरीज दिवस दुसऱ्यामध्ये. सो जस्ट उठलेलो आहे, आता फ्रेश वगैरे होईन, त्यानंतर तुम्हाला भेटीन. पण त्याआधी तुम्हाला सुंदर व्ह्यू आणि हा सकाळचा नजारा दाखवतो. आणि आज आपला परतीचा प्रवाससुद्धा असेल. पण हा नजारा बघितला सुंदर आहे आणि आवाज पण इथला आहे का. तर मित्रांनो, आम्ही चहा प्यायला खास इकडे आलो, मठाच्या इथे, परत मंदिराच्या इथे. कारण की आम्ही जवळचे तिकडे हॉटेल्स आहेत, तिकडे बघतो तर सगळे बोलतात 8 वाजता ओपन होईल आणि आम्ही आज 7लाच उठलो. सो काही ओपन नाही झालं आहे आपल्याकडे. सगळा 5 आणि 6 वाजता चहाची दुकानं उघडी होतात, ते सगळं आरामात आहे. सो तयारी झालेली आहे आमची आणि आय होप सो तुम्हाला नॉर्मल काही शॉर्ट्स घेतलेत, हे सगळे कौस्तुभने घेतलेत. जर काय चुकला तर कौस्तुभ लावला, बरोबर नाही आले तर. हां, सो आता झालेलं आणि आम्ही निघत आहोत. बॅग वगैरे सगळं पॅक केलेलं आहे इथनं. आणि चला आता पहिले बीचवर जाऊ. बीचवरती आंघोळ नाही करणार, फक्त व्ह्यूला जाणार आहोत. आणि आई बघा, आई कुठं आहे? आई बघा, आई लगेच लाजली. आईने आज ब्लॅक घातलाय आणि स्वप्नालीने व्हाईट घातलाय, ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशन. आणि मी मिक्स घातलाय. पॅक झालेले आहेत पॅक. आणि आता मी निघालो. मित्रांनो, जेव्हा पण तुम्ही कोकणात फिराल ना, तर ॲटलिस्ट सकाळच्या टायमाला आणि संध्याकाळच्या टायमाला विंडो खाली करा आणि हा जो वातावरण आहे ना, तो फील करा. किती सुंदर वातावरण झालेला असतो आणि सगळीकडे हिरवळ, थंड थंड हवा सुटलेली असते आणि पाऊस पडतो. तो मातीत येणारा वास आहे ना, खूप छान वाटतो सगळं काय. पावसवरनं अगदी 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरावरती हा बीच आहे. रोड छोटा आहे जायला. सो इथे 3 रस्ते निघतात. तो जो वरती जाणारा रस्ता आहे तो गणपती मंदिरकडे जातो आणि जो खाली जाणारा रस्ता आहे तो बीचकडे जातो. सो आपल्याला खालच्या रस्त्याने बीचकडे जायचं आहे. कोकणात येत असाल आणि तुम्हाला गर्दी नको असेल आणि खूप सुंदर बीच हवा असेल ना, तर तुम्ही ह्या बीचवरती या, गणेश गुले बीच. आणि हा आमचा अनप्लॅन्ड इथे येणं झालं, कारण की बीचवर जायचं होतं पण दुसऱ्या जायचं होता. आम्ही गणेश गुले मंदिरमध्ये दर्शनासाठी जाणार होतो, पण अचानक इथे बीचवर यायचा प्लॅन. हां, आणि हा खूप सुंदर आणि कमी क्राऊडेड बीच आहे. तुम्हाला दाखवतो. गणेश गुले बीचवर नक्की व्हिजिट करा. खूप छान आणि खूप फोटोलिक बीच आहे. सुंदर बीच आहे हा आणि नक्की तुम्ही विजिट करा इकडे आलेत तर. आम्हाला तर जायचं आहे, नाही आम्हाला तर जायचं आहे, पुढचे स्पॉट्स कव्हर करायचे, त्यामुळे आम्ही चाललेलो आहोत. सो नक्की या. सो मित्रांनो, बीच बघून झाला, खूप सुंदर बीच होता आणि निघालो पुढच्या प्रवासासाठी. तर जाता जाता खूप सुंदर सुंदर रस्ते आणि खूप सुंदर नजारे बघायला भेटले. तर मला वाटलं की मी तुमच्यासोबत शेअर करू हे सगळं, त्यामुळे मी शूट केलेलं आहे.
आता आम्ही आलेलो तिवा पॅलेसला आणि ऊन आहे खूप जास्त ऊन. हां इथे सगळे हे केलं ना सिटिंग, तिकडे इकडे शो होत असेल. कौस्तुभ परफॉर्मन्स त्याचा. तर मित्रांनो आतमध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलाउड नव्हती, पण आत गेल्यानंतर कळलं की अरे सगळेच फोटोज आणि व्हिडिओ काढतात. सो हा जो म्युझियम आहे फ्लोअरचा आहे. सुरुवातीला मी काय फोटोज व्हिडिओ काढले नाही, पण नंतर सगळ्यांना बघितला सो मी सुद्धा शूट करायला सुरुवात केली. आपला कॅमेरासुद्धा छोटा आहे सो कोणाला दिसण्यात पण नाही आला. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा जो पूर्ण पॅलेस आहे याला म्युझियममध्ये कन्वर्ट केलेला आहे. जेवढ्या जेवढ्या पुरातन वस्तू आहेत ते इथे आणून ठेवलेल्या आहेत. सो जर तुम्ही इथे आलात तर तुम्हाला हे सगळं काही इथे बघायला भेटेल. जुन्या जुन्या मूर्त्या आहेत ह्या सुद्धा आणलेल्या आहेत आणि हे पिलर तुम्हाला दिसत आहेत इथे नक्षीकाम केलेलं आहे पूर्ण. हे वेगवेगळ्या जागेवरून आणलेले आहेत आणि या मूर्त्या बघू शकता 15 शतक, 14वे शतक, 12व्या शतकाच्या असे सगळ्या ठेवलेल्या तिथे. सो मस्त छान होता आणि तुम्हाला आता पूर्ण म्युझियम दाखवतो मी व्हिडिओ थ्रू. तर इथे मला भगवान विष्णू यांची मूर्ती बघायला भेटली 5व्या-6व्या शतकामधली, जी पनवेलमधनं आणलेली आहे. तर ही बघा तुम्ही पनवेलमधनं आणलेली आहे पूर्ण मूर्ती तुम्ही बघू शकता. तर ग्राउंड फ्लोअरवरती तुम्हाला पॅलेस आणि सगळ्या मूर्ती आणि पिलर्स दगडाच्या सगळ्या वस्तू आहेत ते तुम्हाला खाली बघायला भेटतील. तर आता आपण चाललेलो फर्स्ट फ्लोअरला. तर फर्स्ट फ्लोअरला सगळ्या ज्या वस्तू होत्या कॉपर, पंचधातू व मातीच्या अशा सगळ्या विविध वस्तू इथे ठेवल्या होत्या. हे तुम्हाला पिंड दिसत असेल, खूप छान पिंड होती आणि अगदी ही सुद्धा खूप जुनी होती. तर इथे सगळी माहिती दिलेली आहे तिवा राजाबद्दल, कसं त्यांना इथे आणण्यात आलं, काय काय घडलं आणि ह्या पॅलेसबद्दल. सो इकडे सगळी माहिती वाचली आणि त्यानंतर आम्ही बाजूलाच गेलो फोटोशूट करायला. सो लास्टमध्ये इथे फोटो काढले. ते बाजूला दिसत असेल तुम्हाला विंडोज वगैरे इथे आहे, तिथे पॅलेसचा चांगला व्ह्यू येतो. तर आम्ही इथे थोडे फोटोज आणि व्हिडिओ शूट केले. तुम्ही बघू शकता किती छान असे विंडोजमधनं व्ह्यू येतात. असे प्रत्येक जागेला वेगवेगळे व्ह्यूज होते. तर फोटोज तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला भेटतील आणि रील्ससुद्धा. तर आई बाप्पांचा सुद्धा थोडा शूट केला आणि आता मी निघालो पुढे जाण्यासाठी पुढच्या स्पॉटवर. मित्रांनो पॅलेस बघून झालेला आहे, खूप छान पॅलेस आहे आणि पॅलेसमध्ये सगळीकडे लिहिलं होतं की फोटो सेल्फीज आर नॉट अलाउड आणि सर्व तिथेच आणि सर्व फोटो काढतात. अलाउड नाही आहेत पण काढतात सर्व फोटो. आणि आतमध्ये एंट्री फी 10 रुपये आहे. तर तुम्ही आतमध्ये जायचं असेल तर ते मी तुम्हाला मागाशी सांगितलं नाही. तर पर हेड 10 रुपये आहे आणि सोमवारी बंद असतो, हे मी तुम्हाला मागाशी सांगितलं नाही. तो आता आम्ही आलेलो भगवती मंदिरमध्ये देवीच्या दर्शनाला. तर एंट्री केल्या गेल्याच बाजूला तिथे ओटीचा वगैरे सामान भेटतो. तर इथनं ओटीचा सामान वगैरे घेतला आणि आधी गेलो आम्ही दर्शन घ्यायला. तर मित्रांनो आता आम्ही आलो भगवती मंदिर किल्ल्यावर आणि इथनं व्ह्यू बघा किती सुंदर आहे. खूप सुंदर व्ह्यू आहे, तुम्हाला दाखवतो आता. थोडा टायमिंग चुकलेला आहे, आम्ही उन्हात आलोय. ते थोडा सकाळी यायला पाहिजे होता पण व्ह्यू सकाळी बीचवर गेलो होतो ना त्याच्यामुळे आता आलो होतो. पण तुम्हाला दाखवतो व्ह्यू किती सुंदर व्ह्यू आहे. तर दर्शन वगैरे आमचं झालेलं आहे व्यवस्थित. आता जेवू आय थिंक, नंतर मग जायचं कारण की या उन्हामध्ये खूप ऊन जास्त आहे. आणि परिसर कसा वाटला? हां परिसर कसा आहे? मस्त आहे ना. तर आम्ही इथून निघालो. ॲज ऑलवेज तुम्ही कोकणात फिरताय तर नजारा बघणं तर इम्पॉर्टंट आहे. सो छान अशी नजारे बघत निघालो आणि झाली होती दुपार. भूकसुद्धा लागली होती. तर हॉटेल शोधत होतो. तर हॉटेल शोधता शोधता आम्हाला अशी पार्टी दिसली, लोकमान्य टिळकांचं जन्मस्थान. सो आम्ही इथे भेट दिली आणि खरंच खूप छान आणि खूप सुंदर वाडा आहे. आतमधनं वगैरे तुम्हाला दाखवतो. आपण कॅमेरा तिथे अलाउड नव्हता, व्हिडिओग्राफी अलाउड नव्हती. सो समोरचा काही जास्त कॅप्चर केला नाही, हे बाहेरून कॅप्चर केलेली व्हिडिओ आहे. पण आतमध्ये गेल्यानंतर मी कॅप्चर करायचा प्रयत्न केला आपला कॅमेरा थ्रू. सो तुम्हाला सुद्धा दिसत असेल इकडे जुन्या पद्धतीची सगळी बटणं आहेत. कौस्तुभ चालू करत आहे एक एक बटणं आणि हे सगळे त्यांचे फोटो फ्रेम्स आहेत. त्यांच्या सगळ्या लाईफचे हिस्टॉरिकल मुवमेंट हे फोटो फ्रेम थ्रू कॅप्चर करून ठेवलेले आहेत. तुम्ही आलेत तर तुम्हाला इथे सगळं काय बघायला भेटेलच. आणि हे बघू शकता पूर्ण जुन्या पद्धतीचा वाडा. इथे आई सांगते हे सगळं आपल्या जुन्या घरामध्ये होता, जो आमचा पहिले जुना घर होता तिकडे हे सगळं काय होता.
आणि हे अजून सुद्धा आहे, माळ्यावर ठेवलेला आहे सगळ्या गोष्टी. तर हा सुंदर असा छान वाडा आहे. नाही खूप ऊन आहे आज. आज पाऊस पडायला पाहिजे ना थोडासा, वातावरण थोडासा चांगलं पाऊस आहे. असा पडला ना तर खूप छान होतं. सो आम्ही ऑन द वे जाता जाता लोकमान्य टिळक यांचं जन्मस्थान आहे आणि हा त्यांचा वाडा आहे. सो तिथे आम्ही छान आहे आलोय. आतमध्ये. तर एकदम खूप vintage. खूप छान आहे. पण व्हिडिओ आतमध्ये अलाउड नव्हती, सो इकडचा नाही घेतला, पण मी पाठीमागचा घेतला, थोडासा प्रयत्न केला तुम्हाला दाखवायला. आणि मस्त आहे. सो चला आता जेवायचं आहे, आधी भूक लागली खूप आणि ऊन तर खूप जास्त आहे बापरे. सो आता आम्ही थांबलेलो आहोत जेवण्यासाठी, लंच होममध्ये थांबलो आहोत आणि इथे थालीची ऑर्डर दिलेली आहे.